डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्या प्रपत्ती शरणागत या कादंबरीचा अंश आपण ऐकूया. युसुफ अस्वस्थपणे कोर्टाच्या आवारात हेरधरा घालीत होता. त्याचा जीव कालाबुला झाला होता. वेळ जात होती. सर्वत्र अंधार, लोडशेडिंग, मदत करावी, निरोप पाठवावा, तो तरी कसा ह्या चिंतेत होता. समोर सर्जा दिसला. चेहऱ्यावर खुशी आली. अरे ओ सर्जा, इधर आ रे. सर्जा आवाजाच्या दिशेने आला. झाडाखाली युसुफ जरा अस्वस्थ वाटत होता. क्यों युसुफ भैया, क्या हुआ? सर्जा बोलला. अरे आ, जल्दी ये, 2 रुपये ले और मोमबत्ती लेके आ. थोड़ा काम करने का है आणि लाईट 10 बजे तक नहीं आने वाली. सर्जा 2 रुपये घेऊन आवारच्या बाहेर पळाला आणि मेणबत्ती घेऊन पळत पळत परत आला. युसुफ मेणबत्ती पेटून आत गेला. तो आज सायंकाळपासून अस्वस्थ होता. आज दिवसभर कोर्टाच्या आवारात खूप गर्दी होती. परवा अंदमानच्या फाट्यावर झालेल्या गोळीबाराची केस दाखल झाली होती. सकाळीच वडगावकर, रामोजी, धनबोले, पी.आय. मांजे, देशमुख आणि भिजवाय यांच्याशी चर्चा करीत झाडाखाली उभे होते. युसुफने समोरचे गॅरेज चालणाऱ्या सूर्या अण्णाचे नाव घेऊन त्याच्या तोंडून ऐकलं. युसुफ चमकला. कान देऊन ऐकू लागला. काम करता करता तो ऐकू लागला. वडगावकर धनबोलेंना म्हणत होते, अरे त्या हरामखोराला या गॅरेजवाल्याची मदत मिळते, त्याचेही नाव टाका, अडकाव दोन्ही भडव्यांना. पी.आय. भिजवाय, हो साहेब, हो साहेब म्हणत त्याने लेखणी चालवीत. तो जसं सांगेल तसं समोरचा टायपिस्ट आपली बोटं टाईपरायटरवर चालवत होता. कडकडट कट कडकडट कट. युसुफच्या ते लक्षात आलं. ही चर्चा आपल्या सूर्य अण्णाच्या विषयीची आहे. आणि त्याच्या मास्तर या दोस्ताचीच असावी. दोन दिवसापूर्वी आदिवासींच्या मोर्चावर अंदमान फाट्यावर गोळीबार झाला होता. त्यात अनेक आदिवासींना गोळ्या लागल्या होत्या. 50-60 आदिवासी पकडून पोलीस स्टेशनला बंद केले होते. 2 दिवसापासून पोलीस स्टेशन समोर आदिवासींना होणारी मारझोड पाहायला अख्खं गाव जमा होई. पोलीस एकेकाला झाडाखाली घेऊन ढोराप्रमाणे त्यांना मारित होतं. ते मोठमोठ्याने ओरडत, बोल आगीवाल्या, अजून कोण कोण होतं तिथं, असं म्हणत तो त्या आदिवासींच्या कमरेत बुटासहची लाथ घालीत होता. तो विव्हळे तोंडातून ओय ओय ओरडे. मग पथव्याचा नंबर, मग गांगडचा नंबर. चौफेरून कडं केलेलं पोलीस त्यांना गटागटाने, काठीने, बुटासहच्या लाथांनी, कमरेच्या बेल्टने, तर कटी मुठींनी, कधी लाथाबुक्यांनी बमकवत होते आणि इतरांना कुणाला पकडून आणावायचे त्यासाठी नावे विचारत होते. हे चित्र युसुफच्या डोळ्यासमोर तरंगून गेलं. या आदिवासींमध्ये जाणारा सूर्या अण्णा त्या मास्तर दोस्तामुळे विनाकारण अडकिवला जात आहे, ही सल युसुफला लागून होती. म्हणून सायंकाळी अंधार पडेपर्यंत जी केस दाखल झाली त्यात कुणाकुणाची नावं कोर्टात दिली हे युसुफला कळलं नव्हतं. लोडशेडिंगमुळे ते कोर्ट बंद झाल्यावर त्याला अंधारामुळे बाबूंच्या टेबलवरील कागद चाळता आले नव्हते. त्या युसुफने पोलिसांनी केसमध्ये अडकवलेल्या लोकांची यादी नजरेखालून घातली. एक नंतर एक नावे तो वाचू लागला. त्याचा अंदाज खरा होता. सर्वांसाठी जीव देणारा सूर्या अण्णा आता आणि त्यांचा आता मास्तर दोस्त विश्वास पाटील, दोघांची नावं त्या 100 लोकांच्या नावात होती. आणि त्या दोघांनीच भाषणे करून आदिवासींना भडकवलं आणि 40 पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात 15-20 पोलीस जखमी झाले अशी बतावणी त्या केसमध्ये करण्यात आली होती. मेणबत्तीच्या प्रकाशात बाजूला पडलेल्या पेन्सिलने तो ती नावे झरझर लिहून काढू लागला. कोर्टामध्ये नेहमीच्या वातावरणात वाढलेला युसुफ जरी फारसा शिकलेला नव्हता व झाडूवाला म्हणून साफसफाई काम करत होता, तरी त्याला सरावाने काही कलमांचा अर्थ कळत होता. मास्तरवर व सूर्या अण्णावर 307 या कलमासह इतर 22 कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यातून मास्तर आणि सूर्या अण्णा सुटणे शक्य नाही हे युसुफला कल्पना आली आणि हे प्रकरण
सूर्या अण्णा आणि मास्तर विश्वास पाटील यांच्या कानावर नाही. ते दिवसभर आपल्या कोर्टासमोरच्या सूर्या अण्णाच्या वर्कशॉपवर हसत खिदळत चहा पीत दिसत होते. प्रकरण गंभीर आहे हे त्यांना कळविलंच पाहिजे याची जाणीव युसुफला झाली. मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने झर सगळी 100 नावे मिळेल त्या कागदावर लिहून काढली. रात्रीचे 11 वाजले. सर्जाला तो कागद देऊन सूर्या अण्णा घरी पिटाळले. सर्जाने दार वाजवले. अण्णा अण्णा. वर्षापूरून थकून आल्यानंतर 2 घास घेऊन सूर्या अण्णा आडवा होऊन टीव्ही पाहत झोपी गेला होता. असल्या भलत्या वेळी कोण आले असावे बरे, असा विचार करीत सूर्या अण्णाने दरवाजा उघडला. पाहतो तर कोर्टातला सर्जा. अण्णाला जरा आश्चर्यच वाटले. सगळे व्यवस्थित सुरू असताना हा का आला असावा बरे, कोणती भानगड लांबली. सर्जाला आत येण्याचा इशारा केला. नाही अण्णा, लगेच जातोय. तिकडे युसुफ भैया वाट पाहिल. त्यांनी तुम्हाला हा कागद आत्ताच द्यायला